पालखी सोहळ्याची तळपाहणी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, फडकरी दिंडेकरी समाज या सर्वांच्या संयुक्त अभियानांतर्गत सरकारी खात्यांशी सगळ्यांशी संपर्क करण्याची योजना असते। व्यवस्था त्याच असतात, परंतु दरवर्षी वाढणारा समाज आणि त्यानुसार इतर पडणारे बदल, जसं यावर्षी कदाचित आपण असं म्हणू शकतो प्रॉज अँड कॉन्समध्ये की थोडा उन्हाचा तडाखा, पाण्याचं दुर्भिक्ष असू शकतं, त्यामुळे फक्त सूचनांमध्ये थोडी बहुत अदलाबदल असते आणि हे कम्युनिकेशन सर्व यंत्रणांसोबत संस्थानाचं, पालखी सोहळ्याचं, दिंडेकडी फडकरी समाजाचं अतिशय सुदृढ राहावं त्यासाठी हा पालखी तळ पाहणीचा कार्यक्रम असतो। यात आपण सूचनांचं आदान प्रदान करतो। जसं आता आपले सासवडचे सेवक चव्हाण साहेबांनी स्वतःहून सांगितलं की आम्ही यावेळेस पाण्याचे टँकर, पाण्याची उपलब्धता जास्तीत जास्त करून द्यायचा प्रयत्न करणार आहोत। सॅनिटेशन इश्यू आहे, त्याच्या बाबतीत सगळं डिस्कशन झालं आहे। समाजाला सरकारी यंत्रणांकडून नेहमीच सहकार्य असतं, फक्त तळपाणीचा कार्यक्रम जो असतो तो हा संवादरूपी कार्यक्रम असतो की बाकीचे जे बदल आहेत त्या बदलांमुळे समाजाला, पालखी सोहळ्याला कुठेही व्यत्यय येऊ नये, त्रास येऊ नये। एकंदरीत ही तळपाणी अतिशय सुदृढ आणि मैत्रीपूर्ण झालेली आणि आशा आहे की वारकऱ्यांना शक्यतोवर त्रास होणार नाही आणि जर वेळेवर तसं काही झालं तर आपण तशी मॅनेजमेंट ठेवायचा प्रयत्न करतोय सरकारी यंत्रणांसोबत। आमदार साहेब, आज आपल्या इथे आळंदीतून पालखी सोहळा कमिटी आपल्याकडे आलेली आहे, या संदर्भात आपण काय नियोजन करू इच्छितो? दरवर्षीच आपल्याकडे आपलं सर्वांचं भाग्य आहे की सोपान काकांच्या नगरीमध्ये माऊलींची पालखी 2 दिवस या ठिकाणी विसावत असते आणि पुरंदर तालुक्यामध्ये 4 दिवसाचा विसाव्याचा मुक्काम माऊलींच्या पालखीचा आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये असतो। त्या निमित्ताने खरं म्हणजे आम्हाला पुरंदरकरांना ही सेवा माऊलींच्या पालखीची घडत असते। अनेक वारकऱ्यांना त्या ठिकाणी सेवा देण्याची संधी मिळते आणि त्याच माध्यमातून सर्व देवस्थानचे ट्रस्टी, आळंदी देवस्थानचे ट्रस्टी, त्याचप्रमाणे सर्व वारकरी संप्रदायातले प्रतिनिधी प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत। ज्या ज्या गोष्टींची सूचना ते करतील त्याप्रमाणे प्रशासन असेल, आम्ही सर्व मंडळी असोत तालुक्यातले, त्या त्रुटी ज्या आहेत पूर्ण वारकरी संप्रदायाला या संपूर्ण भागातून पुढच्या 5 ते 6 दिवसांमध्ये ज्यावेळेस वारीच्या काळामध्ये जावं लागेल त्या काळातले त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे करू। धन्यवाद।